मुसळधार पाऊस, खिडकीत उभा राहून पहा, बघ हवा येऊ द्याची आठवण येते का. दारात जाऊ नकोस, घसरून पडशील, पाणी साचलेलं असेल पावसाचं दारात. ऑफिसात जा, बॉस ऑलरेडी चिडलेला असेल, तुझं टेन्शन वाढवेल, कानावरती झेल तो देणाऱ्या शिव्या. बघ चला हवा येऊ द्याची आठवण येते का. बाहेर पड, दुसरं टेन्शन आयुष्यात तयार असेल. गाडी पंक्चर झालेली असेल तुझी, टायर मध्ये हवा भर, बघ चला हवा येऊ द्याची आठवण येते का. घरात बायको वैतागलेली असेल, सासू तिला टोचून टोचून बोलत असेल, सासू फॅन लावेल तो तू बंद कर, तू एसी लाव, बायकोसाठी थंड हवा येईल, बघ हवा येऊ द्याची आठवण येते का. कसं सुचतं ना मला. सुचलं ठीक आहे, हे कोणच आणलंय मी उचलून. ए माझी आजी, हा? अरे काय रे ए शान्या, काय एवढा मोठा कार्यक्रम करता, छत्री घ्यायचे पैसे नाहीत तुमच्याकडे. चला आणि इकडे. नाही ती चुकून आली चुकून काय चुकून, अशी कशी. आईला मस्त आहे रे, कोणाची आहे. 40 रुपये 40 रुपये 40 रुपये 40 रुपये 40. काय म्हणजे असं होतं, पावसात सगळं विसरायला होतं. पावसात आणि प्रेमात सगळंच माफ, असं मीच म्हटलेलं आहे. बाकी तुम्ही कसे आज सगळे हसताय ना आणि पावसात भिजताय ना, कारण तुमचा आवडता कार्यक्रम पुन्हा एकदा घेऊन आलो, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर या थुकरटवाडी गावामध्ये एक कोर्ट असतं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, आणि त्या कोर्टामध्ये कुणावर तरी केस चालते. आज बघूयात आमच्या कोर्टात कुणावरती केस चालणार. हो नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मे महिन्यानंतर खूप दिवसानंतर आपण भेटतोय. मे महिन्यात आंबे खाल्लेच असतील तुम्ही, खाल्लेत की नाही. आंब्यावरून एक शेर आठवलं मला, एक मिनिट थांबा जरा. आंबे, हा हा, बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. वा वा, क्या बात. हाँ? बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. पुढे काय. तो कागद सापडणं झालाय, कधीपासून शोधतोय मी. हा कागद वेगळा आहे. तर इथे आरोपीला बोलवण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. जज म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत अखिल भारतीय फारसं काही माहीत नाही संघटनेच्या अध्यक्ष रिजवाना बाटलीवाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रिजवाना बाटलीवाला. लाजट नको बसू, पटपट सुरू कर. काय ते कोर्टाची केस. मला जायचंय किटी पार्टीला. डिकरा काय डिकरा केस सुरू कर ना. अच्छा अच्छा, हा बसा तुम्ही. हा बसा. पटपट. हा तर आता वेळ आलेली आहे आरोपीला बोलवण्याची. आज आपल्याकडे आरोपी म्हणून आहेत ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपला एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. खूप गुणी आणि खूप गोड अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना. तर तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का. हा द्या आता काय. नाही म्हणालात तरी घ्यावा लागेल, कारण इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. द्या. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील भारत गणेशपुरे यांचं. वा. नाही तू ओळख, मी कुठं आहे ते. अरे कुठं आहे ते ओळख. अरे नाही रे बाबा, चला हवेलीच्या कोर्ट मध्ये. अरे नाही, तिने मला वकील केला आज. इतकी मजेवर आली यार इकडे, तुला सांगतो. नाही कपडे काय, कपडे फक्त पांढरा शर्ट होता माझ्याकडे. ते वामनरावच्या घरी पाहुणा आलता का दारू पण टाईट झालता, त्याचा मग तो काळा कोट घेतला आणि मग पांढरा पॅन्ट नाही भेटला, आपली पायजामा घातला मग मी. नाही
की मजा. अरे त्यांनी बोलायला इकडे जातो इकडे. काय चाललंय तुमचं? कोर्ट कोर्ट. अरे हेच आहे कोर्ट. पोचला पोचला. अरे बापरे गायकवाड साहेब, मी कशासारखं दिसतो बघा बरं. काय आठवलं तर लगेच makeup ला घ्या. हा, इकडे काय म्हणतात, कसं व्यवस्थित चालू आहे? हा आमचं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही नीट राहा बस. हा. सरकारी वकील आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा फक्त. आज सरकारी वकील ना, आज पान तुम्ही. आज काय करायचं मग मला? काय नाही, जा तिकडे गपचूप बसा जाऊन. चला उभे राहा तिकडे जाऊन. तिकडे त्या कोपऱ्यात उभं आलाय मी. काय अँकर आहे काय? निलेश साबळे आहे का मी? हा काय साबळे, तुमच्यावर टाकला हा, एक पंच. यांच्या बाजूने बोलायचं तुम्हाला. अरे बापरे, क्या बात आहे हा. अरे याला ओळखतो मी. अरे ह्या सुनील बर्वेच्या बहीण आहेत ना, मुक्ता बर्वे. अरे तुमचा तो लहान भाऊ पण आलता, प्रसाद बर्वे. काय आवाज काढता अल्लग अल्लग तो प्रसाद बर्वे. तुम्हाला येते का काय आवाज बिवाज काढता? नाही ना. नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आज तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. काय हे आपलं रे इतके राहते ना, हे कचरो असं हे काय म्हणते, ड्युटी ऑन ड्युटी. नाही असू द्या. झाला पंच वरून झाला. हा, झालं. शांत बसाल आता. शांत. हा तर मुक्ता बर्वे, तुमच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही Obstruction, my lord! काय काय Obstruction, my lord! बर का का म्हणजे हे मी बोलणार आहे पहिल्यांदा. मला प्रश्न तर विचारू दे ना, मग ऑब्जेक्शन घ्या. म्हणजे नंतर असते का ते? अरे नंतर असते का? मी प्रश्न विचारणार, कळलं? सॉरी माझा पहिला दिवस आहे ना, माफ करा. म्हणजे मला माहिती नाही प्रोसिजर माहिती, पण सांगा जा. माझं आलं की मला सांगा. हा मी इथं उभं राहतो. बरोबर. बसा माझं आलं बसा की तुम्ही बसा. बसा इथे गपचूप. हा ठीक आहे ना. मग तुमचं आलं की सांगतो मी तुम्हाला. चालू करा. नाही काय ठीक आहे. म्हणजे तुम्ही खूप भांडखोर आहात. म्हणजे तुम्हाला भांडायला खूप आवडतं. म्हणजे गाडीतून उतरून तुम्ही रस्त्यावर कुणाशीही भांडू शकता. पण रस्त्यावर कुणी नाही भेटलं तर तुम्ही स्वतःशीच भांडता आरसा धरून. असा नाही हो. नाही, खरं आहे ना हे? नाही म्हणजे असं म्हणतात की भांडायला भांड लागतं, पण तुम्हाला भांडायला कोणीतरी लागतं, असं एक आहे का? असं काही नाहीये. कादंबरीने हा आरोप केलेला आहे तुमच्यावर. ती खूप भांडते, असं खरं आहे का ते? तुमची खूप चांगली मैत्रीण आहे ती. हो. ती खोटं बोलणार नाही. खूप भांडूनच मैत्री झाली आमची. अरे मागे घ्या. ते पुढे घेऊन गेला तुम्ही. काय चालू आहे तुमचं? अरे भाऊजा, हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.